श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज दिवसाची सुरुवात ही डायरेक्ट क्लासमधूनच झाली. कारण उशीर झाला असल्यामुळं डायरेक्ट क्लासमधूनच व्हिडिओ काढायला सुरुवात केली. दुपारी भारी वातावरण झालं होतं, त्यामुळे या 2 टाळक्यांना उचललं आणि डायरेक्ट फिरायला निघाले. फिरायला जायचं कुठं? तर हे आपलं सेवन स्टार. कारण शॉपिंग ही इथूनच करावी लागते. पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या म्हणलं, आधी काहीतरी खाऊन घ्यावं. त्यामुळे तर खाण्यासाठी आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. आपल्याला शॉपिंग करायचं म्हटलं की मला तर पहिलंच सेवन स्टारच दिसतं, कारण इथं आल्याशिवाय शॉपिंग केल्यासारखी वाटतच नाही. त्याच्यानंतर हे असं काहीतरी येड्यागत चाललं होतं आमचं. म्हटलं जरा हिला घालून बघावं, एकदम रावडीत दिसतील गुंडा. मग जराशी उसाचा रस वगैरे पिला. त्याच्यानंतर गार वाटायला लागलं, कारण वातावरण गार पण झालं होतं आणि मध्ये मध्ये गरम पण वाटत होतं. ही आम्हाला मैत्रिणी दिसली, हिच्यासारखी अजून एक इथे लटकत होती. म्हटलं आठवण म्हणून एक व्हिडिओ काढून ठेवा, कसं वाटते. त्याच्यानंतर ही उन्हाच्या अशा झळकेमुळं ही असं काहीतरी येडे चाळे करून चालायला लागते रस्त्याने. घरी आले, मस्त 2-3 तास झोप काढली. उठले, टी व्ही वगैरे मस्त बघितलं, फ्रेश झाले. वातावरण पावसात झालं असल्यामुळं गाडी काढली आणि डायरेक्ट सातारा. पावसाचं वातावरण झाले आणि साताऱ्यात फिरायचं नाही ह्याला काय अर्थच नाही. कारण पाऊस पडून गेल्यानंतर साताऱ्यात फिरण्यासारखी मज्जाच वेगळी असते. नंतर गुरुवार असल्यामुळं स्वामींना गेले, कारण दर गुरुवारची मी स्वामींना जाते. इथं आल्यानंतर मनाला अगदी शांती मिळून जाते. त्यामुळे इथं येऊन मन प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर हनुमान जयंती असल्यामुळं आमच्या इथे हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद होता. तर महाप्रसादानिमित्त आज इथं जेवण होतं. तर इथं सर्वजण जेवण करत होते आणि असं खूप दिवसांनी जेवताना सर्वजण बघून मलाही छान वाटलं. त्यानंतर मीही म्हणलं आपणही थोडासा महाप्रसाद खाऊन जावं. मीही बसले जेवायला आणि मला असं पंक्ती जेवायला खूप आवडतं. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. त्यानंतर आजीकडं गेले. या आमच्या आजीची गप्पा काही संपतच नाहीत आणि इथं सगळेजण गप्पा मारत बसले होते. तर हा माझा दिवस असा होता. कसा वाटला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.